व्यावहारिक म्हणजे आता पर्यायच नव्हता दुसरा. पवार घराण्याला नेतृत्व दिल्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातात नेतृत्व जाणं शक्य नाही. ज्या सिच्युएशन मध्ये त्यांना महिलेला मुख्यमंत्री केले ती सिच्युएशन अशी यावी हे दुर्दैव आहे आपलं. अजित दादा गरजता था और बरसता भी था. दुसरीकडे जाऊ नाही सत्ता केंद्र हे महत्वाचं होतं. बारामतीत राहिलं कोणाकडे का होईना. वरची लोक म्हणजे हाय क्लास आणि थर्ड क्लास त्यांना लाज नावाची गोष्ट नाही. 10 दिवस सगळ्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी 10 दिवस संयम पाळला असता तर जनतेत चांगला संदेश गेला असता. ए अवधपुरी के राम चले, बिरदा बन के घनश्याम चले, ए चुली पचक गौतम निष्काम चले. सुनेत्रा पवारांनी जो आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अजित पवारांच्या डेटला अजून 3-4 दिवसच झाले, पण हा निर्णय व्यावहारिक वाटतो का? हो, 100% व्यावहारिक निर्णय आहे. झाले ते योग्य झालेलं आहे आणि अपरिहार्य असं नाही, पण हे राजकारणात हे सगळं सांभाळावंच लागतं ना. अहो 41 आमदार सांभाळायचे, 4 दिवसांनी ते तसेच राहतील असं सांगता येत नाही. ते तुमचे ते विधी होतोपर्यंत परत काहीतरी फटे उठतील. ते झाले ते योग्य झाले. बरं, तुमच्या काय अपेक्षा आता सुनेत्राताईंकडून? नाही, अपेक्षा काय आता ज्या दादांकडून होत्या त्याच अपेक्षा आणि त्या पुऱ्या करतील. आज शपथ घेतलीये मुख्यमंत्री पदाची, निर्णय तुम्हाला व्यावहारिक वाटतो का की घाई झाली? एक महिलेला उपमुख्यमंत्री पद मिळालं हा मला व्यवहार आहे. आणि पवार साहेबांचा जो निर्णय आहे की महिलांना जास्तीत जास्त अधिकार मिळाले पाहिजेत तर त्या दृष्टीने योग्य आहे. पण माझं मत जर असं असेल तर ह्या दुःखद प्रसंगी थोडे 10 दिवस थांबून किंवा इतर त्यांचे धार्मिक कार्यक्रम करून तो करता आला असता तर जास्त लोकांनाही वाटलं असतं. आता असं लोकांना वाटतं की हे सत्तेसाठी ह्यांनी बाकीचं दुःख बाजूला ठेवलं आणि हे त्या शपथविधीला गेल्या. तर एक 10 दिवस सगळ्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी 10 दिवस संयम पाळला असता तर जनतेत चांगला संदेश गेला असता. की आपण असं समजतो की लग्न मृतदेह झाकून ठेवून लग्न ती ऑन दी स्पॉटची गोष्ट असते की तुम्ही सगळी तयारी केलेली असते आणि ज्या वेळेला आपल्याकडे असं समजलं जातं की जोपर्यंत तुम्ही अग्नी देत नाही तोपर्यंत तुम्हाला तो दुखवटा नसतो. पण इथं सगळी क्रिया होऊन गेलेली, आपल्याकडे लग्न लावून घेतात आणि नंतर अंत्यविधी करतात अशा प्रसंगी. तर मला असं वाटतं की थोडंसं संयम त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, सुनीताताईंची एक असा हेतू होती की त्या लोकांनी फोर्स केला म्हणून त्यांना ते इच्छा नसतानाही तिथं जावं लागलं असेल त्याबद्दल. पण त्याही लोकांना समजलं पाहिजे होतं की एक 10 दिवस पर्यंत त्यांनी संयम बाळगायला पाहिजे होता. आणि जर पक्षातले लोक इकडे तिकडे जर जाणार असतील तर ते कसले निष्ठावंत, तो निष्ठावंत नाहीये. हे आज नाही गेले तर 10 दिवसांनी जाणार आहेत. अजित दादा गरजता था और बरसता भी था और सूखे हुए को, धरती को हरा कर देता था और युवाओं को आगे बढ़ाया. उसका एक पैसा का लोभ नहीं था. समाज सेवा के लिए वो अपना बलिदान हो गया. अब मरने के 2 दिन पहले प्रचार में आने वाला था और 20-22 करोड़ रुपया विभिन्न योजनाओं में दिया. उसको मैं तहे दिल से स्वागत करता है और उसको आत्मा को भगवान शांति दे. यही मेरा शुभकामनाएं हैं. ये लेकिन अभी उनकी बीवी डिप्टी सीएम बन गई तो हाँ, तो बनना मांगता है ना, उसको मैं श्रद्धांजलि दे रहा है. श्रद्धांजलि कैसे? रामधारी सिंह दिनकर का, ए अवधपुरी के राम चले, बिरदा बन के घनश्याम चले, ए चुली पचक गौतम निष्काम चले. जय हिंद. पहिली महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे, काय तुमच्या भावना? खूप चांगली गोष्ट आहे की त्यांच्या घरातच परत पद गेलं आहे. आणि बरं, माझी इच्छा अशी होती की 10वा झाल्यानंतर त्यांनी हे सगळं स्वीकारलं पाहिजे होतं. आता स्वीकारलंय तर त्यांनी दादांसारखंच महाराष्ट्रासाठी काम करावं. जसे दादांनी सगळ्यांसाठी काम केलंय असंच महाराष्ट्रासाठी त्यांनी काम करावं. अजितदादांच्या निधनाची या सगळ्या गोष्टींना पार्श्वभूमी आहे. अजितदादांचं काम कसं होतं, सुनेत्राताईंकडनं काय अपेक्षा? काय नाही, दादांनाच डोक्यात धरून तसंच काम करावं एवढीच अपेक्षा. दादांचं काम कसं होतं? खूप सुंदर काम होतं, खूप चांगला माणूस होता.
त्यांच्याबद्दल बोलेल तेवढी गोष्ट कमी आहे. सुनेत्राताईंनी आज शपथ घेतली. काय तुमची भावना आहे? मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, आताही सांगतो की ज्या सिच्युएशन मध्ये त्यांना महिलेला मुख्यमंत्री केले ती सिच्युएशन अशी यावी हे दुर्दैव आहे आपलं की नवरा गेल्यानंतर. नाहीतर महिलेला आता इथून पुढेही मला मिळालं असतं की नाही शक्य कमीच वाटते मला शक्यता त्याची. आता हे त्या परिस्थितीत मिळालेले आणि तुम्ही म्हणता आता ह्यांचंही मतं वेगळी पडली की दहावा व्हायला पाहिजे वगैरे. आता आजकाल एखाद्या घरामध्ये भावकीमध्ये लग्न ठरलेलं असेल तर आपण लगेच दहावा थोडा अलीकडे घेतो, दुसऱ्या दिवशी दहावा घेतो. सावडणं आणि दहावा एकाच दिवशी होत असतं का? तर ते 2 लाख रुपये तुम्ही कार्यालयाला भरलेले असतात ते आपले बुडू नये म्हणून. मग इथं ह्यांनी केलं तर काय वाईट केलं? ठीक आहे ना. आता म्हणजे ही सगळं ऍडजस्टमेंटच झाली केलेली आहे त्यांनी. आणि आता एकदा शपथविधी घेऊन ते जातील ना घरी त्याच्यानंतर ते त्यांचे जे काय दावा वगैरे करतीलच करतील. ते आरती विसर्जन करायला आजच मी व्हिडिओ पाहिला. स्वतः सुप्रिया आहे ते सगळे ते कुठले तरी नदी पात्रात आहेत, कुठले आहेत माहित नाही, ते गेलेले निरेज करा आणि तिथं मी त्यांचा व्हिडिओ पाहिला मी. ते गेलेले. निर्णय व्यावहारिक असं तुम्हाला वाटतं? हा. आणि आजकालची व्यवहारच जास्त चालतोय. भावनेला कुठं महत्व राहिले आता? भावनेला महत्व राहिलेलंच नाहीये. फार मिडल क्लास म्हणतो ना तो ह्या भावनेमध्ये जखडलेला आहे. नाहीतर वरची लोक म्हणजे हाय क्लास आणि थर्ड क्लास त्यांना लाज नावाची गोष्ट नाही. आम्ही जे काय सोपस्कार आहे जे काय सांभाळायचंय ना इज्जत सांभाळायची ती आम्ही सांभाळायची. म्हणजे आमच्यासारखे मध्यमवर्गीयांनी सांभाळायची. ह्यांना ह्याचं काही घेणं नाही. हे राजकारणामध्ये 2 विरोधी पक्षाचे नेते एकमेकांची सोयरीक करतात की नाही? मग ते कसं जमतं? तुमचे विचार वेगळे, वैचारिकता वेगळी आणि हे कसं जमतं? म्हणजे जर मुलगी सून माझ्याकडे आली तर तुझ्या बापाला सांग एवढं एवढं काम कर माझं, मग ते कामं करून घ्यायची. हेच चालतं इथं. बाकी काय तुम्ही आम्ही काय मग एकदा शिक्का मारले की तुमच्या हातात काय आहे? आमच्या हातात काय आहे? एक शिक्का मारल्यानंतर कोणाच्या हातात काय? कोणी काही करू शकत नाही. मग बीजेपी असू, राष्ट्रवादी असू, काँग्रेस असू, कोणी असू आहे म्हणून मिळाली. कारण त्यांच्या शीर्षस्थ जे नेते आहेत राष्ट्रवादीचे त्यांना विलिनीकरणाच्या आधीच हे सगळं करायचं होतं. विलिनीकरण झाल्यावर त्याला बरेच फाटे फुटले असते. त्यामुळे ताबडतोब त्यांनी हे करून घेतलं शपथविधी पहिल्यांदा आधी हे सगळे कार्यक्रम उरकायच्या आधी. पण आता सुनेत्रा वहिनी परत जाणार आहेत बारामतीला आजच आणि ते परत मग दशक्रिया आहे ते सगळे 10 दिवस तिथंच थांबणार आहेत. त्यामुळे त्याला बरेच काय फाटे फुटून आहेत म्हणून हे लवकर उरकलेलं दिसते असं दिसतंय. म्हणजे एकंदरीत पण हा निर्णय व्यावहारिक आहे असं तुम्हाला वाटतं? पर्यायच नव्हता. योग्य आहे का? व्यावहारिक आहे? नाही, व्यावहारिक म्हणजे आता पर्यायच नव्हता दुसरा. पवार घराण्याला नेतृत्व दिल्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातात नेतृत्व जाणं शक्य नाही. ते कुठल्या तरी पवारांच्या हातात ते नेतृत्व राहिलं आणि सत्ता केंद्र बारामतीत हे झालं. याला फार महत्व आहे. सगळ्यात महत्वाचं ते की दुसरीकडे जाऊ नये सत्ता केंद्र हे महत्वाचं होतं. बारामतीत राहिलं कोणाकडे का होईल.